मुलांनो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आपण सायन्स 2 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि कन्सेप्ट बघत होतो. प्रिपरेशन कसं करायचं, कुठल्या क्वेश्चन्स वरती आपल्याला जास्त फोकस ठेवायचा आहे, त्याच्यानंतर कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कुठले कुठले पॅराग्राफ महत्त्वाचे आहेत, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कशनला स्टार्ट केल्या होत्या. पहिले 5 चॅप्टर बघितले. जर ह्या पहिल्या 5 चॅप्टरचा व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर तो नक्की बघून घ्या, कारण पहिल्या 5 चॅप्टर मध्ये 2 चॅप्टर महत्त्वाचे आहेत. पहिला कुठला, तर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. त्यानंतर दुसरा चॅप्टर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. दोनही चॅप्टर पहिल्या 5 चॅप्टर मध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचे. क्लिअर झालं. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट इझी चॅप्टर होता. नंतर टुवर्ड्स ग्रीन एनर्जी हा सुद्धा कन्सेप्च्युअल चॅप्टर आहे. एक कन्सेप्ट झाली, बाकी सगळ्या कन्सेप्ट इझिली होऊन जातील. हे सगळं आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलंय. तो व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे, एकदा तो व्हिडिओ नक्की चेक करून घेतात. सोबत S1 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन सुद्धा शेअर झालेले आहेत. प्रिपरेशन प्लॅन प्रत्येक सब्जेक्टचे शेअर झालेले आहेत, एकदा नक्की बघून घेतात. बोर्डला खूप कमी दिवस राहिलेत. करायचं व्हिडिओला स्टार्ट. चलो, आता आपला नेक्स्ट चॅप्टर येतोय, चॅप्टर नंबर 6, ॲनिमल क्लासिफिकेशन. तुम्हाला सगळ्यांना हा चॅप्टर थोडा अवघड वाटत असेल. अवघड वाटणं स्वाभाविक आहे, कारण चॅप्टर मध्ये खूप साऱ्या डायग्राम्स आहेत. आता मी काय सांगतो नीट समजून घ्या. हे टॉपिक काढलेले आहेत. डेली काय करा, 2-2 टॉपिक प्रिपेअर करत जा. स्टेप वाईज जा. डायरेक्टली आपल्याला 10 टॉपिक प्रिपेअर नाही करायचे. 10 टॉपिक्स असतील ना तर डेली 2-2 टॉपिक जरी आपण प्रिपेअर करत गेलो तरी 5 डेज मध्ये हा चॅप्टर नक्की होऊन जाईल. हा चॅप्टर आपल्यासाठी महत्वाचा आहे. आता ह्या चॅप्टरवरती स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन अजिबात विचारला जाणार नाही. जेवढं जास्त तुम्ही कन्सेप्च्युअल असताल, जेवढ्या कन्सेप्ट तुम्हाला समजतील, जेवढ्या डायग्राम्स आणि त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला माहिती असतील, तरच तुम्ही ह्या लेसनचे क्वेश्चन आन्सर एक्झाम मध्ये लिहू शकता. त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट बघा, कुठले कुठले पॉईंट्स महत्वाचे आहेत. तर डिफरन्स 2023 ला आला होता. त्यानंतर क्लासिफिकेशन, त्याचे टाइप्स, 2-3 पॉईंट्स डोक्यात ठेवा, जास्त नका ठेवू. 2022 ला आला होता. बॉडी सिमेट्री, डायग्राम पण येऊ शकते किंवा डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येऊ शकतो. या 2 इयर्सला आला होता. त्याच्यानंतर प्रत्येक फेलम्स आणि त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स, बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवा. काही कॅरेक्टरिस्टिक्स कॉमन आहेत, जे डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तेच डोक्यात ठेवा. बघा, ऑलमोस्ट लास्ट 3 इयर पासून क्वेश्चन येतोय प्रत्येक बोर्ड एक्झाम मध्ये. त्यानंतर डायग्राम 2022 ला आली होती. सोबतच फ्रॉकची डायग्राम सुद्धा नक्की प्रिपेअर करून ठेवतात. आता टेक्स्टबुकच्या खालचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये ज्या डायग्राम्स आहेत ना त्या इम्पॉर्टंट आहेत. कळलं नक्की. त्याच्यानंतर प्रत्येक जे मगाशी सांगितलं तेच सेम कॅरेक्टरिस्टिक्स ऍटलीस्ट 2-3 तुमच्या डोक्यात जर असतील तर तुम्ही व्यवस्थित क्वेश्चन अटेंड करू शकता. सोबतच अजून एक महत्वाची गोष्ट बघा, एक सिंपल टेबल तयार करा आणि त्याच्यामध्ये फेलम, कॅरेक्टरिस्टिक्स आणि एक्झाम्पल, 2-3 एक्झाम्पल्स तरी डोक्यात ठेवा. कारण काय होतंय, टेक्स्टबुकच्या खाली काही क्वेश्चन्स आहेत. त्या क्वेश्चन्स मध्ये ॲनिमलचं नाव आपल्याला गेस करायचं आहे, बरोबर. मग त्या सिच्युएशनला आपल्याला जर कॅरेक्टरिस्टिक्स माहिती असतील तर आणि तरच आपण ॲनिमलचं नेम लिहू शकतो. त्यासाठी तो टेबल करणं महत्वाचं आहे. काय काय करतात, तर फेलमचं नेम, त्यानंतर त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याच्यानंतर एक्झाम्पल. बस सिंपल एक टेबल करा. डेली 1-2 वेळा बघून घ्या. सुरुवातीला स्पेलिंग थोड्याशा हार्ड आहेत, त्यामुळे लर्न होणार नाहीत. 2-4 दिवस गेले, एकदा का सवय झाली की तुम्ही इझिली हा टेबल डोक्यात ठेवू शकता. कळलं नक्की. कारण जेवढा डाटा आपण टेबलर फॉर्म मध्ये मांडू तेवढा तो प्रिपरेशन करण्यासाठी इझी जाईल. कळलं, क्लिअर. चलो, आता एक्सरसाइजचे कुठले क्वेश्चन्स महत्वाचे आहेत. पहिला क्वेश्चन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट, कारण ह्याच्यामध्ये आपण काय करतोय, कॅरेक्टरिस्टिक्स दिल्यात आणि ॲनिमलचं नाव गेस करतोय. ह्याच्यावरती या टाइपमध्ये MCQ पण येऊ शकतो, ट्रू फॉल्स पण येऊ शकतो, 1 मार्कचा क्वेश्चन पण असू शकतो किंवा 2-3 मार्काचा क्वेश्चन सुद्धा इझिली ह्याच्यावरती प्रिपेअर होऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे हा क्वेश्चन नीट करतात. क्वेश्चन करताना कुठल्या कॅटेगरीमध्ये येतोय, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, या सगळ्या गोष्टी नीट डोक्यात ठेवतात. त्याच्यानंतर क्वेश्चन 2 मधले हे शेवटचे जे 4 ॲनिमल्स आहेत ना त्याच्या रिलेटेड ज्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या डोक्यात ठेवतात. त्यानंतर क्वेश्चन 5 हा ऑलरेडी तुम्ही वरती कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये प्रिपेअर करताय, त्यामुळे ह्यातला फक्त हा क्वेश्चन जरा व्यवस्थित बघून जातात. नंतर क्वेश्चन नंबर 6 गिव्ह रिझन मध्ये ACD हे पहिले करा आणि नंतर तुमच्याकडे जर टाइम असेल तर हे बोर्ड एक्झामच्या आदल्या दिवशी फक्त बघून जा. कळलं नक्की, समजलं. कारण हे गिव्ह रिझन्स जास्त महत्वाचे आहेत. ह्याच्यावरती एखादं गिव्ह रिझन तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये दिसून येईल. पण पहिले हे 3 प्रिपेअर करा. ते 3 प्रिपेअर झाल्यानंतरच B आणि E प्रिपरेशनला घेता. डन. आता क्वेश्चन नंबर 7 ते MCQचा आहे, तो इझिली प्रिपेअर होऊन जाईल. 8-9 टेबल्स वरचा आहे, त्यामुळे त्याच्यात काही लोड घेऊ नका. आता बघा, जे मगाशी बोललो ना डायग्राम टेक्स्टबुकच्या खालच्या, तर ह्या डायग्राम्स आहेत. ह्या डायग्राम्स कुठले फेलम्स आहे, कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या आहेत हे नीट बघून घेता. कळलं नक्की. आता बघा, मोस्टली ना तुम्हाला वाटतं की हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, पण ह्याच्यावरती डायग्राम काढणं एक्झाम मध्ये खूप जास्त टाइम कन्झ्युमिंग आहे. त्याच्यामुळे एक्झाम मध्ये डायग्राम काढायला तर क्वेश्चन नाही येणार. हा, पण डायग्रामच्या नेमिंगला क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळं
टेक्स्टबुक मध्ये जेवढ्या काही डायग्राम्स आहेत त्यांचं नेमिंग मात्र बघून जातात, कुठल्या पार्टला आपण काय बोलतो हे नीट बघून जातात. कळलं नक्की? शुअर? चलो, आता हा चॅप्टर थोडासा हार्ड आहे, आय नो. 2-3 दिवस घ्या, जसं वरती बोललो पार्ट्स मध्ये डिवाइड करा आणि मगच प्रिपरेशनला घेतात. आता चॅप्टर नंबर 7, इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. तुमच्या S2 च्या चॅप्टर मध्ये ऍप्लिकेशन बेस्ड 2च चॅप्टर्स आहेत. पहिला हा 7वा आणि नंतरचा 8वा. दोनही चॅप्टरचे एक्सरसाइज मोठे आहेत. आता ह्या चॅप्टरसाठी आधी कन्सेप्ट करण्या अगोदरच एक्सरसाइज वरती जास्त फोकस ठेवा. एक्सरसाइजचे प्रत्येक क्वेश्चन प्रिपेअर करा. प्रत्येक क्वेश्चन तुम्ही प्रिपेअर केला ना की वरची एक एक कन्सेप्ट होत जाते, हे डोक्यात घ्या. बघा, तुम्हाला सिंपल एक एक्झाम्पल दाखवतो. आता ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे, हाऊ कॅन द ऑइल स्पिल ऑफ द रिव्हर अँड ओशन इज क्लीन. आता हा जो क्वेश्चन आहे हा क्लीन टेक्नॉलॉजीवरचा आहे. बघा, क्लीन टेक्नॉलॉजी, कुठले मायक्रोब्स यूज करतो, युजेस काय, म्हणजे थोडक्यात काय तर ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन तुम्हाला या चॅप्टर मधले दिसून येतील. बघा, कन्सेप्ट तुमच्या समोर आहेत, प्रत्येक कन्सेप्ट नीट बघून घ्या. डेअरी प्रोडक्ट्स विथ देअर टाइप्स, कुठलं मायक्रोब्स यूज करतोय ते सुद्धा डोक्यात ठेवताल. ब्रेड फॉर्मेशन, विनेगर, त्यांचे युजेस, त्यांच्यामधल्या बारीक बारीक गोष्टी डोक्यात ठेवा. विनेगर म्हणजे किती, 5% ऍसिडिक ऍसिड, या बारीक बारीक गोष्टी आहेत. एकदा का तुम्ही चॅप्टर रीड केला ना तर ह्या बारीक बारीक गोष्टी समजून येतील. त्याच्यानंतर टेबल 7.5 जास्त महत्वाचं आहे. त्या टेबलमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स दिलेले आहेत त्यांचा जो काही यूज आहे ते डोक्यात ठेवतात. पेज नंबर 81 चा सुद्धा टेबल महत्वाचा आहे. अँटीबायोटिक्स, त्यांचे नेम्स डोक्यात ठेवा. कुठले मायक्रोब्स ऍज अ फ्युएल म्हणून यूज होतात, कुठं यूज होतात ते सुद्धा डोक्यात ठेवताल. बायोफ्युएल प्रोडक्शनची जी काही डायग्राम्स आहे, फ्लो ऑफ एनर्जी, कसे कन्व्हर्जन होते एनर्जीचं ते महत्वाचं आहे. नंतर डायग्राम 7.9 सॅवेज मॅनेजमेंट, कुठले मायक्रोब्स यूज करतो, कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजीज यूज केल्या जातात, कुठल्या कुठल्या टाईपचं सॅवेज मॅनेजमेंट आपण करतो, हे सगळं महत्वाचं आहे. कारण ह्या 3 ते 4 सेक्शन मध्ये डायग्राम्स खूप जास्त आहेत. त्यामुळे डायग्रामवरची थेरी हे डोक्यात असणं महत्वाचं आहे. पण हे सगळं करण्या अगोदर मी जो सल्ला दिलेला आहे तो नक्की डोक्यात ठेवता. अगोदर एक्सरसाइज बघा, या चॅप्टरचा पूर्णच्या पूर्ण एक्सरसाइज महत्वाचा आहे. पण त्यातल्या त्यात तुम्हाला काही इंपॉर्टंट क्वेश्चन सांगतो. क्वेश्चन नंबर 4 इझी आहे, क्वेश्चन नंबर 6 इझी आहे, क्वेश्चन नंबर 7 इझी आहे. बरोबर. क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा, सी पोर्शन, त्याच्यानंतर ई, त्याच्यानंतर जी आणि त्याच्यानंतर एच, हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत. हे प्रिपेअर पहिले करताल आणि त्यांच्यानंतर ऍज अ सेफ्टी आणि कन्सेप्ट प्रिपेअर करण्यासाठी जे रिमेनिंग क्वेश्चन्स राहिलेले ते पण प्रिपेअर करताल. कळलं नक्की? कारण उरलेले जे क्वेश्चन्स आहेत ते खूप इझी आहेत. हेच क्वेश्चन थोडे डिफिकल्ट आहेत आणि हेच क्वेश्चन मोस्टली विचारले गेलेले आहेत. त्यामुळे या क्वेश्चनवरती पहिला फोकस ठेवा. हे क्वेश्चन प्रिपेअर झाले नंतर रिमेनिंग क्वेश्चन प्रिपरेशनला घेतात. क्लिअर झालं? आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये तीनही गिव्ह रिझन्स महत्वाचे आहेत. सगळे गिव्ह रिझन करून जा, इझी आहेत, काही नाहीये. एकदा का ह्या कन्सेप्ट कळला ना त्याच कन्सेप्ट ह्याच्यामध्ये वापरले गेलेले आहेत. क्लिअर? नक्की. चलो, आता क्वेश्चन नंबर 8. आता नीट बघा, चॅप्टरचा एक्सरसाइज तुमच्या समोर आहे. आन्सर द फॉलोइंग 2 वेळा विचारला गेलाय. म्हणजे याचा अर्थ काय, त्यांनाही माहिती आहे की एकामध्ये आपण एवढे क्वेश्चन्स सामावू शकत नाही. त्यामुळे त्यांनी आन्सर द फॉलोइंग 2 वेळा दिलेलं आहे. म्हणजे या चॅप्टर मध्ये धड्याखालचे क्वेश्चन आपल्यासाठी जास्त महत्वाचे आहेत. कळलं? आता ह्याच्यामध्ये कुठले क्वेश्चन्स महत्वाचे आहेत? क्वेश्चन नंबर ए, क्वेश्चन नंबर बी, क्वेश्चन नंबर डी, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर ई. कारण हा जो क्वेश्चन आहे उरलेला हा काय एवढा जास्त विचारला जात नाही, पण हे बाकीचे ऍप्लिकेशन बेस आहेत त्यामुळे हे विचारण्यात जाण्याची शक्यता जास्त आहे. कळलं नक्की? शुअर? आणि महत्वाची गोष्ट अजून एकदा नीट ऐका, 2 वेळा चॅप्टर हा रीड कराच. 2 टाइम्स हा चॅप्टर जर आपला रीड झाला तर आणि तरच तुम्हाला ते वर्ड्स डोक्यात राहतील. कारण पूर्णच्या पूर्ण S2 डोक्यात ठेवणं इतकं इझी नाहीये. जेवढं जास्त रीड करताल, जेवढं जास्त समजेल, जेवढं ते वर्ड्स तुमच्याशी फॅमिलियर होतील, तेवढं जास्त तुम्ही एक्झाम मध्ये स्कोर करू शकता. कळलं नक्की? चलो, आता नेक्स्ट चॅप्टर ऍप्लिकेशन बेस्ड सेल टेक्नॉलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. कन्सेप्ट तुमच्या समोर मांडलेले आहेत. परत या चॅप्टरसाठी सुद्धा सेम फंडा वापरायचा आहे. सुरुवातीला एक्सरसाइज झाल्यानंतरच आपल्याला कन्सेप्ट करायचे. बघा, कन्सेप्ट 8.1 डायग्राम इझी आहे. ती डायग्राम बघायचं, थिअरी बघायची, खतम. त्यानंतर स्टेम सेलचे डेफिनेशन्स, युजेस काय काय होतात. मार्च 2022, 23 जुलै 2022 विचारला गेलेला क्वेश्चन आहे. बायोटेक्नॉलॉजी कुठल्या एरियामध्ये यूज केला जातो, बेनिफिट्स कुठले, ऍप्लिकेशन कुठले, ऍटलिस्ट 3-4 गोष्टी करून ठेवा. म्हणजे कुठले एरिया आहेत ते एरियाज करून घ्या. बेनिफिट्स कुठले, 3-4 बेनिफिट्स करा. ऍप्लिकेशन कुठले, 3-4 ऍप्लिकेशन करून जा. फक्त नेम आणि एक्झाम्पल बास. पेज नंबर 92 वरती हे सगळं मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी ह्युमन साठी कशी यूज होती, ठीक आहे, कुठले ऑर्गन डोनेट करू शकतो, कुठले ऑर्गन डोनेट करू शकत नाही, आहे की नाही थेरी. सो ती थेरी सुद्धा बघून घेतात. त्यानंतर क्लोनिंग,
डेफिनेशन करायची, टाइप्स करायचे, 24 ला आला होता. ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंटमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी झालेल्या आहेत, टाइप्स कुठले कुठले आहेत, ऍडव्हान्टेजेस कुठले कुठले आहेत, फक्त थेरॉटिकल पार्ट आहे, रीड करा आणि इम्पॉर्टंट वर्ड्स वरती जास्त फोकस ठेवा. इम्पॉर्टंट वर्ड्स जर आपल्या आन्सर मध्ये असतील तर आणि तरच मार्क मिळेल. ऍप्लिकेशन वाचतो, समजून घेतो, मनाने लिहितो नाही, आपल्याला इम्पॉर्टंट वर्ड्स वापरणं महत्वाचं आहे. त्यामुळे इम्पॉर्टंट वर्ड्स वरती फोकस ठेवा. थेरी मनाने लिहून बघा, 2-3 वेळा क्वेश्चन आन्सर राईट करून बघा, इझिली होऊन जाईल. क्लिअर? नक्की. चलो आता एक्सरसाइज कडे वळूया. एक्सरसाइज मध्ये पहिला क्वेश्चन तर फिल इन द ब्लँक्स होता, त्यामुळे तो सांगत नाही, ते तुम्ही इझिली करू शकता. नंतर क्वेश्चन 5 पासून सुरुवात करूया. क्वेश्चन 5 मधला बी, त्याच्यानंतर क्वेश्चन 5 मधला डी आणि क्वेश्चन 5 मधला ई. क्लिअर? 6, 7, 8 इम्पॉर्टंट, हे सुद्धा महत्वाचे आहेत. हे इझी क्वेश्चन्स आहेत, हे तुम्ही हार्डली 30 मिनिट्स मध्ये इझिली प्रिपेअर करू शकता, त्यामुळे त्याचं काही लोड घेऊ नका. एमसीक्यू, मॅच द पेअर, त्याच्यानंतर ह्या काय डायग्राम्स आहेत, त्यानंतर को रिलेशन, हे इझिली होऊन जातं. ठीक आहे. इम्पॉर्टंट गोष्ट काय आपल्यासाठी, तर बाबा क्वेश्चन आन्सर कुठले कुठले महत्वाचे आहेत ते समजून घेणं. क्लिअर? चलो आता एक सुखद धक्का. चॅप्टर नंबर 9 सोशल हेल्थ, फ्रीचे मार्क्स, एकदम कमी एफर्ट्स मध्ये मॅक्सिमम मार्क देऊ शकतो, पण तरी सुद्धा आपल्याला चॅप्टर व्यवस्थित प्रिपेअर करायचा आहे. कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेतात, तुमच्या स्वतःच्या ओन वर्ड्स मध्ये राईट करायचंय, पण टेक्स्टबुकचे वर्ड्स यूज करायचे आहेत. उगाच काहीही वर्ड्स यूज करू नका, कारण ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला कुणाला तरी सल्ले द्यायचे. म्हणजे सपोज एखादा पर्सन सिगरेट ओढत असेल तर आपण काय सल्ले देणार, प्रेशरमध्ये असेल, एन्झायटीमध्ये असेल तर आपण कुठल्या टाईपमध्ये गायडन्स करू शकतो, त्याच्यावरती क्वेश्चन आन्सर विचारले जातात. तर आपला मेन मोटिव्ह काय पाहिजे, तर बाबा लिहिताना टेक्स्टबुक टाईप मध्ये लिहायचंय, टेक्स्टबुकचे वर्ड्स यूज करायचे, तरच आउट ऑफ मार्क मिळून येतील. बघा हे सिंपल कन्सेप्ट दिलेले आहेत तुम्हाला, कन्सेप्ट नीट बघून घ्या. कन्सेप्ट झाल्या की तुम्ही इझिली ओन वर्ड्स मध्ये लिहू शकता, पण त्यासाठी मी जे बोललो ती गोष्ट डोक्यात ठेवताल, टेक्स्टबुक वाले वर्ड महत्वाचे. क्लिअर? चलो जास्त वेळ नको घालवायला, डायरेक्ट क्वेश्चन आन्सर कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 3 इझी आहे, पटकन होऊन जाईल. बरोबर? आता क्वेश्चन नंबर 2, त्याच्यामध्ये बी, सी, डी. क्वेश्चन नंबर 3 तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5 सगळ्याचा सगळा करून घ्या, इझी होऊन जाईल. क्वेश्चन नंबर 6 जे बघाशी बोललो ना आपल्याला सजेशन द्यायचे, ते या गोष्टी आहेत. कळलं? बघा कुठलं सजेशन देऊ शकतो आणि का देतोय ते सुद्धा मेन्शन करायचंय. क्लिअर? चलो आता अजून एक इझी चॅप्टर, डिझास्टर मॅनेजमेंट. बघा डेफिनेशन्स, टाइप्स या इयर्सला आला होता. ही डायग्राम 114 ची डायग्राम, ही सुद्धा महत्वाची आहे. ऍक्सेप्ट कुठले असतात, फेजेस कुठले असतात, 24 ला आला होता. या चॅप्टर वरती पॅराग्राफ सुद्धा आलेला आहे. फर्स्ट एड किट कसं असतं, इमर्जन्सी ऍक्शन कुठल्या करू शकतो, फर्स्ट एड किट मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असतात, त्याचा एक पॅराग्राफ टेक्स्टबुक मध्ये आहे, तो पॅराग्राफ नीट बघून घेतात. पेज नंबर 1117 ची जी काय डायग्राम आहे ती सुद्धा इम्पॉर्टंट आहे. चलो आता एक्सरसाइजचे क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 1 अख्खा महत्वाचा आहे, इझिली होऊन जाईल. क्वेश्चन नंबर 2 मध्ये ए आणि डी. क्लिअर? नंतर क्वेश्चन नंबर 3 सी, डी आणि ई. क्लिअर? चलो क्वेश्चन नंबर 8 पटपट माझ्यासोबत मार्क करत चला. क्वेश्चन नंबर 8 सगळ्याचा सगळा महत्वाचा आहे. क्वेश्चन नंबर त्याच्यानंतर 9 इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन नंबर 11 हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता उरलेले जे क्वेश्चन्स आहेत ना, हे तुम्ही रीड केले ना तरी इझिली समजून येईल, कारण हे तुम्हाला अगोदर झालंय. बघा सॉइल इरोजन काय असतं, फॉरेस्ट फायर काय असतं, थीफ काय असतं, टेररिझम काय असतं, हे झालेलं आहे तुम्हाला. हे तुम्ही वाचून जरी गेलात ना तरी तुम्ही इझिली लिहू शकता, पण या चॅप्टर मधल्या जेवढ्या काही डायग्राम्स आहेत त्या सगळ्या महत्वाच्या आहेत. क्लिअर झालं? नक्की. आता एक सिंपल गोष्ट डोक्यात ठेवतात, S2 चं प्रिपरेशन करताना एक गोष्ट डोक्यात ठेवा, प्रिपरेशन करताना आपल्याला इझी, त्याच्यानंतर मॉडरेट, त्याच्यानंतर हार्ड अशा टाइप मध्ये आपल्याला प्रिपरेशन करायचं. आता इझी चॅप्टर कुठले आहेत, तर बघा 4th चॅप्टर इझी आहे. बरोबर? 9 चॅप्टर इझी आहे, 10 चॅप्टर इझी आहे. बरोबर? त्यानंतर मॉडरेट चॅप्टर 1, 2 आणि 5. क्लिअर? बघा इझी आणि मॉडरेट मध्ये तुमचे 6 चॅप्टर कव्हर झाले की नाही. आता जे हार्ड चॅप्टर्स आहेत म्हणजेच कुठले कुठले, चॅप्टर नंबर 3. बरोबर? त्याच्यानंतर कुठला चॅप्टर येतो अजून, 6, 7 आणि 8. हे थोडेसे हार्ड्स आहेत, ह्याला टाइम लागेलच. त्यामुळे मी सजेशन देईल की हे चॅप्टर इझिली तुम्ही 1 डे मध्ये कव्हर करू शकता. हे चॅप्टर प्रिपेअर करायला 2 डेज घ्या आणि ह्यांच्यातला एक एक चॅप्टर 2 डेज मध्ये कव्हर करायचा प्रयत्न करा. 2 डेज एका चॅप्टरसाठी.
बस सहजरित्या तुम्ही इझिली प्रिपरेशन 10-20 डेज मध्ये सहज करू शकता. सोबत S2 पण ठेवा. S1 S2 सोबत ठेवलं तर प्रिपरेशन करणं इझी जाईल. कळलं नक्की? चलो व्यवस्थित प्रिपेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नंतरच्या व्हिडिओजमध्ये आपण इंग्लिशचा ग्रामर मधले कुठल्या टॉपिक्स इम्पॉर्टन्स आहेत ते बघणार आहोत. सोबतच बऱ्याचशा गोष्टी चॅनलवरती लवकरच शेअर होतील. सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाय बाय, ऑल द बेस्ट.